खंबीर स्त्री ती नसते जी कधीच रडत नसते, तर ती असते जी रडून सुद्धा स्वतःचे अश्रू स्वतःच पुसते आणि पुन्हा उभी राहते. आपण अनेकदा आपल्याला असं वाटत असते की स्ट्रॉंग वुमन म्हणजे अशी स्त्री जी कमजोर नसते, जिला कुणाचीच गरज नाही आहे, जिला काहीही फरक पडत नाही. पण खरं सांगायचं तर स्ट्रॉंग असणं म्हणजे भावनाहीन असणं असे नाही. स्ट्रॉंग वुमनलाही तिचे दुःख असतात, तिलाही भीती वाटत असते, तिलाही कुणाजवळ तरी बसून स्वतःचे मन मोकळे करावेसे वाटत असते. पण फरक इतकाच असतो की प्रत्येक परिस्थितीत ती स्वतःला हरवू देत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्त्रीच्या ताकदीविषयी नेहमीसारखे सांगणार नाही आहे, तर मी तुम्हाला अशा 5 गोष्टीबद्दल आपण बोलूया की ज्यामुळे स्त्री ही आतून खूप खंबीर बनत असते आणि त्यामुळे ती कितीही कठीण प्रसंग आला तरी ती न डगमगता उभी राहते. तर पहिली गोष्ट म्हणजे ती प्रत्येकाला स्पष्टीकरण देत बसत नाही. असा काळ होता ज्या काळामध्ये आपण लोकांना आपले म्हणणे पटवून देण्यासाठी प्रयत्न करत होतो. म्हणजे मी जे वागलो त्यामध्ये माझा हेतू चुकीचा नव्हता, माझ्याविषयी चुकीचा समज करू नका, अशा प्रकारे लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु समोरच्या व्यक्तीला जर तुम्हाला समजूनच घेण्याची नसेल तर तुम्ही कितीही उदाहरणं देऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते समजणारच नाही. म्हणूनच स्ट्रॉंग वुमन ही प्रत्येकाचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत नाही, तर ती शांत राहायला शिकते. कारण तिला माहिती असते की माझं सत्य मला माहिती आहे, ते प्रत्येकाला पटवून देण्याची जबाबदारी माझी नाही आहे. आणि हा बदल खूप मोठा असतो, कारण जेव्हा आपण आपल्या मतांना जेव्हा इतरांवर लादत नाही, म्हणजे इतरांच्या संमतीची आपल्या मताला जास्त व्हॅल्यू देत नाही, आपले मतावर आपण ठाम असतो, तेव्हा खरी ताकद आपली सुरू होते. नंतर दुसरी गोष्ट, स्ट्रॉंग वुमन ही नाही म्हणायला घाबरत नाही. म्हणजे जिथे नाही म्हणायला पाहिजे तिथे ती शांतपणे नाही, मला हे मान्य नाही, अशा प्रकारे बोलून मोकळी होते. कारण लहानपणापासून एका स्त्रीला शिकवलं जातं की प्रत्येकाला खुश ठेवण्याची जबाबदारी तुझी आहे. नातेवाईकांना खुश ठेवा, घरच्यांना खुश ठेवा, मित्रांना खुश ठेवा, सगळ्यांना, समोरच्यांना वाईट वाटू देऊ नका. परंतु सगळ्यांना खुश ठेवण्याच्या मागे धावता धावता तिला एका टप्प्यावर कळतं की आपण स्वतःला कितीदा दुखावलं आहे. म्हणूनच जेव्हा हे तिला कळतं तेव्हा जेव्हा नाही म्हणायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी ती हो म्हणत बसत नाही. जिथे नाही म्हणण्याची गरज आहे, तिला मनापासून वाटतं की इथे नको, मला नाही म्हणायचं आहे, मला नाही करायचं आहे, तेव्हा ती शांतपणे नाही, मला हे मान्य नाही, असं बोलायला शिकते आणि बोलते. आणि असे बोलताना ती घाबरत नाही, कारण नाही म्हणणे म्हणजे उद्धटपणा नाही आहे. कारण कधी कधी नाही म्हणणे म्हणजे स्वतःवर प्रेम करणे असेच असते. म्हणूनच स्पष्टपणे स्ट्रॉंग वुमन ही स्पष्टपणे सांगते की नाही, मला हे मान्य नाही आहे, मी हे करणार नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग वुमन एकटेपणाला घाबरत नाही. हा मुद्दा थोडा वेगळा आहे, कारण आपल्याला अनेकदा चुकीच्या लोकांना सोडण्याची भीती वाटते, कारण आपण एकटे पडू अशी भीती आपल्याला सतावत असते, म्हणून आपण चुकीच्या लोकांना सोडत नाही. परंतु जेव्हा स्ट्रॉंग वुमन हळूहळू ह्या गोष्टी शिकते की चुकीच्या लोकांच्या गर्दीत राहण्यापेक्षा शांत बसणं कधीही चांगलं असतं. म्हणजे एकटं राहणं आणि एकाकी असणं ह्या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहे, ही गोष्ट स्ट्रॉंग वुमन शिकते. म्हणूनच
ती स्वतःला समजून घेते, स्वतःसोबत वेळ घालवते, स्वतःचे निर्णय घ्यायला ती शिकते. आणि अशा प्रकारे ती स्ट्रॉंग वुमन लोक मग तिच्या आयुष्यात जेव्हा कुणीतरी येतं तेव्हा ते तिच्या अपूर्णतेची जागा भरायला नाही तर तिच्या पूर्ण आयुष्यात सहभागी व्हायला येतं. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि खूप वेगळी आहे की हा फरक स्ट्रॉंग वुमनमध्ये असतो. स्ट्रॉंग वुमन आपल्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारते. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येत असतात. कुणाला परिस्थितीची अडचण असते, कुणाला नात्याची, कुणाला अपयशाची, तर कुणाला आर्थिक अडचण असते. परंतु ती तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारते की माझ्या आयुष्यात हे का आले, यापेक्षा मला पुढे काय करायचे आहे. आणि मग ती कुणी येऊन आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढेल याची वाट पाहण्यापेक्षा स्वतःच छोट्या छोट्या पावलांनी पुढे जायला सुरुवात करते. आज ती एखादा निर्णय घेते, उद्या ती नवीन कौशल्य शिकते, तर परवा ती अजून नवीन सुरुवात करते. अशा प्रकारे छोट्या छोट्या पावलांनी जेव्हा ती पुढे जाते आणि मागे वळून पाहते तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारते की स्वतःला सांगते की मी इथपर्यंत आली आहे, यापेक्षा मोठी ताकद कोणती असेल. आणि 5वी गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग वुमन स्वतःला बदलत नाही तर स्वतःची पुढची आवृत्ती बनते. कारण स्ट्रॉंग बनणं म्हणजे स्वतःचा स्वभाव बदलणं नव्हे, तर तुम्ही प्रेमळ असाल तरी तुम्ही स्ट्रॉंग बनू शकता, तुम्ही भावनिक असाल तरीही तुम्ही स्ट्रॉंग बनू शकता, तुम्ही सर्वांची काळजी घेणारा असाल तरी तुमची स्वतःचीही काही स्वप्न असू शकता. म्हणजे स्ट्रॉंग असणं म्हणजे कमजोर असणं, स्ट्रॉंग असणं म्हणजे कठोर असणं असं नव्हे. स्ट्रॉंग असणं म्हणजे स्वतःला हरवून न देता जगायला शिकणं. म्हणूनच तुम्ही पूर्वी लोकांची काळजी घेत असाल, लोकांसाठी जगत असाल, तर आज स्वतःसाठी जगायला शिका. पूर्वी तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करत होता, तर आज तुम्ही उद्या मला स्वतःबद्दल काय वाटेल याचा विचार करा. पूर्वी तुम्ही अपयशाची भीती घेऊन जगत होता, अपयश आले म्हणजे सर्व काही संपले असा विचार करत होता, तर आज तुम्ही अपयशातून मी काहीतरी शिकले आहे, अपयशातून मी एक धडा घेतला आहे असा विचार करा. हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर अशा एखाद्या स्त्रीला नक्की शेअर करा, जिला आज आठवण करून देण्याची गरज आहे की तू कमजोर नाही आहेस, तू फक्त तुझी ताकद विसरली आहेस.